प्रीमियर लीगमध्ये प्रथमेश आम्हाला त्याची आमची भेट झाली होती. राजदीप चौधरी यांचे भाचे देखील आहेत आणि तिथून आम्ही बघितलं की टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट तुम्ही सिद्ध करा, तुमची गुणवत्ता वाढवा, आणखीन मॅच्युअर्ड व्हा, आणखीन अभ्यास करा आणि एक दर्जेदार समालोचक व्हा. समालोचक भरपूर आपण होताना बघत असतो, पण काही जण फक्त समालोचक असतात. पण तुम्हाला एक चांगलं समालोचक घडण्यासाठी तुम्हाला अपडेट व्हावं लागेल, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी आणाव्या लागतील, तरच तुम्हाला या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये टिकता येईल. अन्यथा स्पर्धा खूप कठीण झालेली आहे, स्पर्धा कमी होत चालली आहे आणि कॉमेंटेटर आता मात्र वाढत चाललेले आहे. त्यामुळे आता भविष्यात कोणाला किती कामं मिळतील, ज्याच्याकडे टॅलेंट असेल त्याला नक्कीच कुठेही आराम मिळणार नाही, कामांची कमी नसणार. तर ऐकूया आपण प्रथमेश ठाकूर यांना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. नाही, या गोष्टीची आपण चर्चा त्या दिवशी देखील केली की खेळाचा आता बऱ्याचशा लोकांना त्रास व्हायला लागला. त्यासोबत आपला धार्मिक कार्यक्रम कुठे सुरू असतात त्यांचा देखील हल्ली बऱ्याचशा लोकांना त्रास व्हायला लागला. नीरज, खेळाचा त्रास होतोय मान्य आहे, पण धार्मिक गोष्टींचा का त्रास व्हायला हवा लोकांना? एखाद्या क्रीडांगणावरती कोणता धार्मिक उत्सव सुरू असतो तिथे देखील फारशी अशी लोक जे कंप्लेंट करतात, पोलीस पाठवतात. त्याचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. त्यामुळे बऱ्याचशा क्रीडांगणावरती बऱ्याचशा आयोजकांना त्या गोष्टीचा त्रास होतोय. पण सावली मैदानी क्रीडांगण अतिशय सुंदर आहे, ऐतिहासिक क्रीडांगण आहे. बॉल हवेमध्ये बराच काळ होता. बॉलिंग भागवरती षटक पहिलं सचिन घेऊन आले आणि त्यांना विकेट देखील मिळाले. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करताना गासन 40+ला. अप्रतिम डीजे आमचे सध्या निर्भय आमच्यासोबत पुन्हा जोडले जातात. पहिल्या बॉलमध्ये सिंगल, त्यानंतर विकेट आपण पाहतोय. 1 या धावसंख्येवरती लागणारा धक्का पहिला बॅटिंग करताना आगासन 40+ला. आगासन 40+ संघानं मोठा उलटफेर केला या स्पर्धेमध्ये. चिकनगर 40+ सारखा बलाढ्य संघाला परास्त केलंय. ओ फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय. बेधुंद फटकेबाजी आता सुरुवात झाली आहे. मोठ्या फटक्यांची देखील मिड विकेट. हवाई यात्रेवर चेंडू षटकार. थँक्यू डीजे. संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय प्रत्येकाचा नाम उल्लेख आम्ही नक्कीच आपल्यापर्यंत करू, प्रत्येकाची नावं आपल्यापर्यंत पोहोचवू. ज्याचं कारण ज्यांनी आर्थिक पाठबळ या स्पर्धेला दिलं त्यांची नावं
प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं देखील महत्वाचं. दरम्यान विकेटचं पतन झालं, फलंदाज होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना आगासन 40+ला. त्यापूर्वी षटकार आला होता आणि आता लगेचच त्याचं प्रत्युत्तर दिलंय. टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देत असताना सध्या सचिनला आपण पाहत आहोत. सचिन भोईर उंबारली रेग्युलर संघासाठी जबरदस्त प्रदर्शन. नेहमीच ॲज अ कॅप्टन संघाला लीड करताना उंबारली रेग्युलर संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण कित्येक वर्ष पाहिलं सचिन भोईर यांना. पण आता 40+ क्रिकेट देखील तितक्या सुंदरतेने ते खेळतात. आज उंबरली संघासाठी जर आपण पाहिलं तर सोमनाथ देखील त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित आहेत. उंबरली नाईट स्पर्धा लवकरच आपल्या भेटीस येते, त्यामुळे त्या नियोजनामध्ये देखील ते व्यस्त आहेत. व्हाईट बॉल, इट्स व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेचा इशारा पंच करतात. नाईट क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे नीरज काही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी तुम्हाला आर्थिक पाठबळाची तर आवश्यकता आहे, पण त्यासोबत विल पॉवर, ह्युमन पॉवर फार महत्वाचे. तुमचे सगळे खेळाडू एकत्रित असतं, तुमचा गाव संपूर्ण एकत्रित असतं, फार महत्वाचं आहे. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं, संपर्क नाहीये. इट्स वॉलेट डिलिव्हरी, चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये शुभान हरीश नरेश पाटील साहेब ब्राह्मण करवले किंवा उद्योजक त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. तथा प्रथम रोख रकमेचं पारितोषिक 50,000 महेशभाई पाटील आणि सन्माननीय विजयभाई बाकाडे यांनी आम्हाला पुरस्कृत केले. द्वितीय क्रमांकाचा चषक कुमार विराम मनोज घरत खिडकाळी यांनी आम्हाला पुरस्कृत केले. तथा द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं कॅश प्राइज 25,000 महेशभाई पाटील आणि सुजितजी नलावडे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. तृतीय ट्रॉफी स्वर्गीय वसंत गणा घरत यांच्या स्मरणप्रित्यर्थ श्रीमान महेश वसंत घरत खिडकाळी उद्योजक त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. आणि त्याचसोबत तृतीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक तब्बल 15,000 सन्माननीय विकी शेठ इंगे साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व आपण पाहत आहोत. आणि त्याचसोबत बालिकावीरसाठी एअर कूलर स्वर्गीय सीताबाई पदू पाटील यांच्या स्मरणप्रित्यर्थ दिगंबरजी पदू पाटील यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झाले. पुरस्कर्त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. मॅचकडे लक्ष वेधून पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अप्रतिम 40+ धमाकेदार क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. ऑन साईडला वळवला गेला, आडव्या बॅटनं फटका, तर सुंदर डीपमध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. पहिल्या ॲक्शनला बॉल कलेक्ट करता, उचलतील, फेकतील, त्यावर 2 मिळतील. आउटफील्डमध्ये आज थोडेसे डगमगताना आपण पाहिले बरेच 40+ खेळाडू. हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे, सर्वात सुंदर क्रीडांगण आहे. आणि कल्याण डोंबिवली म्हटलं की क्रिकेटची पंढरी आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण सावराम महाराज क्रीडांगण डोंबिवली पहा. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नीजे. परमपूज्य स्वामी डी के दास महाराज क्रीडांगण डायगर. ही काही क्रीडांगण आहे ज्यांनी आवर्जून खेळाडूंचं लक्ष वेधलं, प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करणारा पहिल्या टप्प्यावरती चौकार. आतमध्ये सध्या खेळत असताना सोमनाथ दादा म्हटलं की वेद नेहमीच त्यांच्या सोबत असतात. आय थिंक आज शाळेत कदाचित गेले असावेत, नाही आहेत का? या वेद या पण व्यासपीठावर. वेद फार कमी वय वेदचं, आणि फार कमी वयात त्याला संधी मिळाली गावासाठी क्रिकेट खेळण्याची. ग्रामीण क्रिकेट जेव्हा तो खेळण्यासाठी येतो तेव्हा प्रोफेशनल ड्रेस किटमध्ये तो नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतो. फार आवड आहे त्याला. आणि सोमनाथ दादा नेहमी सांगतात की 1 दिवस पूर्वी तो विचारतो रात्री झोपताना की उद्या कुठे आपली मॅच आहे का, उद्या प्लेयर किती येणार आहेत, मग मला यावं लागेल का. सगळ्या गोष्टी म्हणजे ही आवड आहे आपल्या गावासाठी, त्या आपल्या गावातील संघासाठी ती मनातून असायला हवी. आणि क्रिकेटचे धडे जेव्हा लहानपणापासून घरात शिकवले जातात तेव्हा ही आवड साहजिक आहे, निर्माण होणारच. आणि फार कमी वय वेचचं आहे आणि तेव्हापासून तो ग्रामीण क्रिकेट खेळतोय.
म्हणजे तो उभा राहतो. ॲटलिस्ट येऊन क्रिकेटचा या मैदानावरती उभं राहण्यासाठी देखील मोठं धाडस लागतं. फार मोठं धाडस त्याने केलेलं आहे. फार कमी वेळात सोमनाथ दादांनी त्यांना हा खेळ इंट्रोड्यूस करून दिला ग्रामीण फॉर्मॅट. सो त्यांचं कौतुक मी करेन. वेद या पण व्यासपीठावरती तुमचं स्वागत करेन. या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. स्वर्गीय गणपत गोविंद पवार यांच्या स्मरणार्थ श्रीमान नवनाथ गणपत पवार साहेबांनी खिडकाळीचे जे उद्योजक आहेत त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू. बेस्ट बॅट्समन आणि बॉलर्ससाठी स्पोर्ट शूज ज्याने आम्हाला पुरस्कृत केली आहे. स्वर्गीय अनिताबाई हल्या पाटील यांच्या स्मरणप्रित्यर्थ सन्माननीय विलास हल्या पाटील साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. पुरस्कर्त्यांचा आभार. आणि त्यासोबत सामनावीर स्वर्गीय रतन नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला पुरस्कृत झालेले आहे. पुरस्कर्त्यांचं आम्ही आभार व्यक्त करू. त्याचसोबत या स्पर्धेमध्ये 6 बॉल बॉक्स सुनील सदाशिव पाटील साहेब खिडकाळी उद्योजक तथा 6 बॉक्स शिवनाथ गौतम पाटील साहेब उद्योजक खिडकाळी त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. 10 पाण्याचे बॉक्स प्रल्हादजी पवार साहेब खिडकाळी उद्योजक तथा 5 प्रत्येकी पाणी बॉक्स सिद्धेशी शेलार साहेब आणि राज घरत साहेब उद्योजक खिडकाळी यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यांचा आभार. 18 धावा झालेल्या आहेत. 18 धावा. पाण्याची मागणी केली जाते का? पंच पाणी हवंय. चला लवकर प्लीज पाणी घेऊन जा मैदानात. नशीब सचिन सर लांब राहिला. दोन षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. त्यामुळे पाहूया आता काय घडतंय त्या मॅच मध्ये. ताडोवर पहिला बॉल ऑफ केलाय. बॉल हवेमध्ये फिल्डर नाही पोचले. खर तर 2 स्टेप्स फक्त अजून पुढे आले असते तर कदाचित कॅच कंप्लीट झाली असती. जीवनदान असंच म्हणू शकतो कारण कॅच कंप्लीट होऊ शकली असती. दूर राहिले. बॉलिंग मार्क वरती श्याम. 5,500हून अधिक प्रेक्षकांनी ऑनलाईन आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे. 40+ फॉर्मॅट. 40हून अधिक वय जरूर आहे पण अनेक अशा तरुणांना लाजवेल असा खेळ नेहमीच आमच्या सर्व 40+ खेळाडूंचा पाहायला मिळतो. बॉल तयार. पुढचा बॉल ऑन साइडला लॉब करायचा आता आडव्या बॅटनं. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. योगेश पवार म्हटलं की स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान या नावानं उंबारली रेग्युलर संघ तुम्हाला यंदा संगमामध्ये खेळताना पाहायला मिळाला. आणि सचिन दादांनी या गोष्टीचा मला आठवते उल्लेख केला होता. किंग्स मैदान उसरगर येते जोपर्यंत मी क्रिकेट खेळेन तोपर्यंत योगेश पवारचं नाव माझ्या संघाला मी देईन. ही मैत्री आहे. क्रिकेटने काय दिलं हे ऋणानुबंध आहे. मैत्री संबंध आज या क्रिकेटमुळे ओळख झाली आणि त्यानंतर ही मैत्री इतकी घट्ट झाली की आज योगेश पवार जरी आपल्यात नाही आहेत पण त्यांच्या नावानं उंबारली रेग्युलर संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सोमनाथ दादाने सांगितलं की जोपर्यंत मी या संघामध्ये जोपर्यंत मी रेग्युलर क्रिकेट खेळतो तोपर्यंत उंबारली संघ हा स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान या नावाने खेळतो. ऑन साइडला टोले संघ षटकार आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटच्या बाहेर भीम टोला वज्र टोला आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर गेला. षटकार.
22 होत्या, षटकाराला 28 झाल्यात. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग सध्या. शेवटचा भाव शिल्लक आहे या षटकातला अंतिम चेंडू. डबल डॉट डॉट डबल सिक्सर. आतापर्यंत असं विश्लेषण मी आवर्जून सांगेन. उंबरली संघ डायरेक्टली सेकंड राऊंड मध्ये पोहोचला. याचं कारण पिसवली 40+ संघ काही कारणास्तव स्पर्धेमध्ये पोहोचू शकला नाही. सो उंबरली 40+ संघाला बाय मिळाली आणि ते द्वितीय फेरीमध्ये दाखल झालेले तुम्हाला पाहायला मिळतात. धावचीची संधी आहे आणि धावचीची विकेट मिळेल रन आउटच्या स्वरूपात. विकेट नंबर 3 तिसऱ्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग करताना अगासन 40+ ला. अगासन 40+ संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. अगासन म्हटलं की नुकतंच केजू मुंडे आणि कंपनी ओमकारच्या नेतृत्वाखाली रेग्युलर संघ दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी राहिला. काल भव्य मिरवणूक देखील संपूर्ण अगासन गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगासन 40+ संघ मैदानात 7 मध्ये खेळतो आणि विवांश साईनाथ मुंडे यांच्या वतीने देखील अगासन 40+ ला भरपूर शुभेच्छा येतात. ऑफ साइडला लॉफ केलाय. बॉल हवे मध्ये मागे लॉंग ऑनला कॅच कंप्लीट. रवीने टिपलाय. झेल संपला फलंदाजाचा खेळ. विकेट नंबर 4 गॉन. ॲट द टाइम सध्या स्पर्धा एन्जॉय करतात आणि आतापर्यंत 5600+ खरं तर प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दिलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या संख्येनं घरबसले ऑनलाईन प्रेक्षक जोडले जातात. जेव्हा जसा जसा आपला संघ एखाद्या स्पर्धेमध्ये पुढे सरसावतो तसे तसे चाहत्या वर्गांचं प्रेम वाढतं. कारण हेच प्रेक्षक आहेत जे मॅच जिंकल्यावरती तुम्हाला डोक्यावर देखील घेतील आणि मॅच गमावल्याच्या नंतर दगड मारायला देखील उभे राहतील. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्या संघाचं प्रदर्शन चांगलं होईल असं नाही. कुठेतरी संघ बॅकफुटला जाईल. कधीतरी प्रदर्शन खराब होऊ शकतं. त्यामुळे तो खेळाडू किंवा तो संघ खराब आहे असं नाही. एखादा बॅड पॅच किंवा एखादी खराब टुर्नामेंट म्हणजे त्या संघासाठी ती चांगली राहिली नसेल. त्यामुळे तो संघ किंवा तो खेळाडू वाईट नसो, खराब नसो, त्याची गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये तेवढं कौशल्य. त्यामुळे संपूर्ण गावातून हे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात. ते गावाला रिप्रेझेंट करत असतात आणि कोणताच संघ मैदानामध्ये पराभूत होण्यासाठी उतरत नसतो. प्रत्येकाच्या मनामध्ये जिंकण्याची जिद्द असते. पण कधी जर प्रदर्शन खराब झालं किंवा एखादी टुर्नामेंट आपल्याकडून खराब खेळली गेली तर कधी स्वतःला कमी समजू नका. धावा झाल्या 32 धावा.
सो 2 चेंडूच्या खेळ अद्यापही शिल्लक. यदा कदाचित निर्भया 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर 40+ टोटल एक चांगली राहील या मॅच मध्ये. फायटिंग टोटल राहील जरूर उंबारली 40+ समोर. सेकंड लास्ट थांबतात थोडा बॉल हाताळण्यासाठी. SP बॉलिंग मार्कवर. SP उंबारली डेथ ओव्हर स्पेशालिस्ट दूर ठेवलाय आणि भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त दावेचा इशारा पंच करतात. 40+ हा फॉर्मॅट जेव्हा इंट्रोड्यूस झाला तेव्हा मोजके संघ खर तर या फॉर्मॅटमध्ये खेळत होते, पण आज गावागावात 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतात. फिटनेस जपला जातो, मेंटल हेल्थ चांगली राहते, त्यासोबत जुन्या मित्रांसोबत एकत्रित येणं, भेटीगाठी राहणं, या सगळ्या गोष्टी खरं 40+ फॉर्मॅटमध्ये जपल्या जातात. इथे पैशाला प्राधान्य नाहीये ना महत्त्व इथे पैशाला दिलं जाईल. इथे महत्त्व असतं ते फक्त खेळाला, आनंदाला, या मैत्रीला. आणखीन एक विकेट निम्मा संघ गारात. अंतिम चेंडू शिल्लक. स्टील 1 to go. ऑन साइडला पॉवर पॅक्ट हो, थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल डिपॉझिट केलाय. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार संजीवनीचं कार्य पार पाडेल. डाव संपला. पहिला डाव अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 39 39 आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. खेळाचा पूर्वार्धात बॅटिंग करत असताना आगासन 40+ न उंबारली 40+ या संघासमोर 4 षटकं आणि विजयासाठी 40 धावांचा आव्हान.
बॅटचेस थर्ड मॅन ओ फाईन लेगचे फिल्डर पुढे सरसावले. कॅच कंप्लीट. विकेट नंबर 1 गॉन. धक्का पहिला आला पावली मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. उंबारली 40+ संघाला पहिला धक्का. पारितोषिक आलेलं आहे. बाळाराम बेडेकर यांना विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असेल. वैकुंठवासी हरिभक्त पारायण शनिवार साहू बेडेकर यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. किशोर आहेत सध्या आणि हे पारितोषिक फक्त बाळाराम बेडेकर यांच्यासाठी असणार आहे. सचिन भोईर उंबारली न्यू बॅटर लाऊड अपील. ही विकेट फार महत्वाची असेल. सचिन भोईर इम्पॉर्टंट विकेट असेल या मॅच मधली. ड्राइव केलाय. फटका सुंदर आहे. अतिशय सुंदर कव्हर ड्राइव्हचा क्लासिकल स्ट्रोक. कव्हर्स सीमा पार चौकार. केला सुंदर फटका डीप मध्ये कव्हरला बॉल. 4 धावा मिळतात. चौकार आणि धावफलक 4 वर. सुरुवात झाली आता सचिन भोईरच्या बॅट मधून धावा बंदाची. इनफिल्डचा डोक्यावर स्मॅश केलाय. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला चेंडू धन 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 करत सीमा पार चौकार. डाव दुसरा सुरू आहे. 40 करायचा 8 झालेला आहेत. बॉल मागे. विकेट किपर फक्त शोधतच राहिले. धाबा बंद महत्वाचा आहे. 40चा पाठलाग करायचा. प्रति षटका मागे 10ची सरासरी मेंटेन ठेवणं हे महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. ओ इनफिल्डला वरून उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफला बॉल अँड कॅच कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट मिळवली आहे. अवघ्या 8 या धावसंख्येवरती लागणारा धक्का दुसरा. वैयक्तिक 8 बनवल्या. सचिन भोईर उंबारली बाद. या संपूर्ण स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण
मोलाचं विशेष सहकार्य आमच्या मॅनेजमेंट टीमचं आवर्जून उल्लेख करेन. आमचे मुख्य आयोजक प्रदीपजी पवार, दीपकजी पाटील, सुखदेवजी पवार असतील, आमचे उत्तम दादा पवार असतील, निलेश पवार असतील, प्रल्हाद पवार, किरण दादा ठाकूर, विशालदादा पाटील, योगेशजी ठाकूर, अभिमन्यू पवार, किशोरदादा ठाकूर, अमित शेलार, राहुल पाटील आणि सिद्धेश शेलार या सर्वांना आपण पाहत आहोत ज्यांनी फार मेहनत घेतली, फार प्रचंड एफर्ट्स त्यांचे या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाले. जेन्युइन आणि या सर्वांना एकत्रित घेऊन खऱ्या अर्थानं आमचे शुभम पवार त्यांचा देखील आवर्जून आम्ही नाम उल्लेख करू, ज्यांची प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेमध्ये. स्पर्धा भरवणं काही एकट्या दुकट्याचं काम नसतं. त्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की तुम्हाला एकत्रित राहणं फार महत्त्वाचं आहे आणि एकत्रित येऊन सर्व मित्र परिवाराने अर्थातच महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाळी यांच्या माध्यमातून आयोजन केले गेलेले शानदार ट्रॉफी, शानदार आयोजन. बॉल मागे खेळलाय. न्यू बाटर SP मैदानामध्ये दाखल झालेले तुम्हाला पाहायला मिळाले. बॉल मागे पडल्यानंतर जास्त उसळी घेत असताना धावा फलक 2 ने पुढे 10 या आकड्यावरती 10. शनिदास सध्या मैदानाच्या आतमध्ये शनिदास आणि त्यासोबत SP तुम्हाला पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर तयार होतात. SP ऑन साइड टर्न केला, फटका चांगला, बॉल मागे चालला, लॉंग दी कापेट डीप मध्ये मिड विकेटला क्लिअर करेल का पाहायचंय. आणि ते रन आउटची संधी यदा कदाचित धावली असते तर रन पूर्ण झाली असती, पण कॅज्युअल अप्रोच, लेझी क्रिकेट आणि दरम्यान विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेट आणि विकेट, तिसऱ्या विकेटचं पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. धावा संख्या सध्या जर स्कोरकार्ड वरती पाहिली तर 11 वरती आणि विकेट किती गमावल्यात तर तब्बल 3. 40चा पाठलाग करताना आता अक्षरशः घाम फुटतोय की काय. बार्ली 40+ प्रश्न आता खरं तर पडलाय. सध्या चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग, कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजीमध्ये चूक आता तरी आढळली नाहीये. चांगली गोलंदाजी, कौतुक आहे, कौतुकास्पद गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. ओ जुसी ऑफॉली लॉफ केलाय. बॉटम हँडचा वापर चांगला होता पण उंची जास्त आणि लांबी कमी. कॅच कंप्लीट केली. विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळेल. 1 मोर गॉन. धक्का क्रमांक आणखीन एक मोठा लागला तो चौथा मैदानामध्ये उंबारली 40+. एक 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावा संख्या धावा फलकावरती 11. 11 लॉस ऑफ 4. ओव्हर ड्राइव्ह
सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये कव्हर राफ फिल्डर तिकडे तैनात आहे. 2 मिळतील. धावसंख्या 2 पुढे सध्या टोटल 13 वरती. 13 धावा धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. एक चेंडूचा या षटकातला शिल्लक. प्रत्येक षटका मागे 10ची सरासरी करता राखायची होती, पण ज्या प्रकारे आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग झाली आहे. बारामने इम्प्रेस केलंय. ड्राईव्ह केलाय पुन्हा. राम्याभाई साई शिलार यांचं तिकडे ते शुभागमन होतं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती व्यासपीठावर या. शुभम आम्हाला माहिती देत आहेत. षटक क्रमांक 2 पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 415 ऑन बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. येणारे आता शिल्लक आहे चेंडू 12 आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. 12 बॉल 25 ची गरज आहे या मॅच मध्ये. बारा चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे. 12 बॉल 25. हो यावेळेस देखील बॉलर्स बॅक. सरा बॅटने समोर पुश केला. पुश करो आणि खुश रहो. 2 मिळतील. 25चा पाठलाग 12 मध्ये करायचा आहे. 11-23. प्रत्येक धावेनंतर इक्वेशन बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल नंतर इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. बदलणाऱ्या इक्वेशनला बदलणाऱ्या समीकरणाला जाणून घेत असताना आता मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट फार महत्वाचं असेल. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आणि आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या माहितीसाठी 11 बॉल 23 ची गरज. उंबारली 40+ ला. परफ्यूम डिलिव्हरी फॉर द बॅटर. टेनिस बॉलचा सुगंध अगदी नाका जवळून दरवळला असेल या प्रकारचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी फॉर द बॅटर. टेक ऑफ झाला. अगदी नाका जवळून चेंडू. यष्टी रक्षकाचा हातामध्ये ऍक्शन रिप्ले. स्विंग अँड मिस. 10 बॉल 23. हो निकल कर माराय. पुढे सरसावत असताना ठोकलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. अप्रतिम मंत्रमुग्ध करणारं संगीत. खरं तर लहानपणी इतिहासाचं पुस्तक आपल्याकडे होतं. त्यामध्ये 40 पानांचं पुस्तक. त्यातून 40 पानांवरती 36 पानांवरती इंग्रज, फ्रेंच, डच, मुघलांचा इतिहास, 4 पानांवरती छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि 4 ओळींमध्ये धर्मवीर छत्रपती शंभू राजांचा इतिहास आपल्याला शिकवला. कधीच लहानपणापासून आपल्याला त्या राजानं आपल्यासाठी काय केलंय सांगितलं गेलं नाही. नाही शाळांमध्ये, नाही कोणत्या विद्यापीठामध्ये, नाही कॉलेजमध्ये सांगितलं, नाही शाळेमध्ये सांगितलं. लोकांचं नगभर असतं, ते लोक हातभर सांगतात. आपल्या राजाचा आभाळभर आहे, पण आपण सांगायला कमी पडतो. त्यामुळे आवर्जून येणाऱ्या लहान मुलांना, आपल्या नवीन पिढीला छत्रपती शिवराय काय होते, कोण होते, त्यांनी या स्वराज्यासाठी काय केलं, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी 8 बॉल 15 करायचा. समीकरण सोपं आहे. 21 करायचा होता. त्यामुळे आवर्जून आपल्या लहान मुलांना सांगा आणि त्यांना मोबाईल फोनवरती कार्टून वगैरे लावून देण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचं चरित्र दाखवा. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं ते सगळं दाखवा. दरम्यान दीपमध्ये थोडं हास्यमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. कॅच यदा कदाचित जर ड्रॉप झाली असती तर मात्र काही खैर नव्हती, पण हरकत नाही.
काळूराम मुंडे यांना तुम्ही पाहता सध्या आमच्या व्यासपीठावरती ते आगासनचे आहेत. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय त्यामुळे ते अत्यानंदी आहेत. पण हे चित्र पाहिल्याच्या नंतर थोडे त्यांच्या मनामध्ये देखील शंका आली आता एक्झॅक्टली सुरू काय. 7 बॉल 15 करायच्यात. कम ऑन निर्भय. सात बॉल 15ची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. सात 15. न्यू बॅटर मच्छिंद्र नवीन फलंदाज. बॉल तयार. 7-15. स्क्वॅप द विकेट स्मॅश करायचा होता. 6 बॉल 15ची गरज. शेवटचा बॉल डॉट. कोणत्या प्रकारे धाव नाही. 40चा पाठलाग करताना उंबरली 40+ संघ भरपूर अडचणीत सापडला. येणारे 6 बॉल 15ची गरज आहे. पहिल्या 3 मध्ये यदा कदाचित जर मोठा फटका आला तर मात्र मॅच उंबरली 40+ या बाजूने झुकू शकते. काय घडेल काय नाही हे तर पाहणार आहोत येणाऱ्या 6 बॉल वरती. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. 6-15. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. संगीत ऐकल्याच्या नंतर काही वेगळीच ऊर्जा मनामध्ये संचारते. अंगामध्ये रक्तामध्ये काही वेगळी ऊर्जा संचारते. संघर्षाच्या भूमीत आपला जन्म झाला. या महाराष्ट्र भूमीमध्ये आपला जन्म झालेला संघर्ष आपल्या नसा नसात आहे. त्यामुळे या मॅच मध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 15 एका बाजूला बनवायचा. दुसऱ्या बाजूला त्या धावा डिफेंड देखील करायचा. पहिलाच बॉल स्वैग से करेंगे सबका स्वागत. स्वैग से नहीं सिक्सर से होगा स्वागत. अब षटकारानं स्वागत केलंय गोलंदाजाचं. 5 बॉल 9 धावांची गरज. पॉवर पॅक्ड इट वॉज. ऑप्शनच्या बराच बार शफल झालं. ऑन साइडला थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आणखीन एक षटकार आला तर वेद सोमनाथ बोईर यांच्या वतीनं 1000. 5 चेंडू 9 धावांची आता गरज आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, उड़ान हौसलों से होती है. हौसले आता मजबूत करावे लागतील. इरादे बुलंद करावे लागतील. कारण या क्रीडांगणाचा इतिहास आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की असा मॅचेस रंगतात जरूर. आणि आता 5 बॉल 9ची गरज आहे. काय घडेल पाहूया. 5 चेंडू 9 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्रिकेटचा थरार आपण अनुभवत आहोत. वॉर्ड मॅच अनबिलिव्हेबल. पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला. मी उल्लेख केला होता पहिल्या 3 मध्ये मोठा फटका. पण हा मी विचार केला होता की पहिल्या बॉलवरती मोठा फटका येईल. आपल्या विचारांचा पलीकडचा तर खेळ क्रिकेट आहे. जिथे आपले विचार संपतात तिथून क्रिकेटचा खेळ सुरू होत असं म्हटलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. त्यामुळे इथे काही भाकीत करणं फार चुकीचं असतं. पण प्रेडिक्शन हे लावावं लागतं. कारण जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तरला क्रिकेटमध्ये जास्त महत्त्व नाही असं म्हटलं जातं. 5 बॉल 9 धावांची गरज. व्हॉट अ सुपर मॅच. पैसा बसून सामना. ऑनलाईन प्रेक्षकांची आता गर्दी वाढलेली आहे. ज्याचं कारण सामना रंगतदार अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 200हून अधिक प्रेक्षक. आतापर्यंत कोणत्याच सामन्यासाठी इतके प्रेक्षक आले नव्हते तितके या सामन्यासाठी आलेत. 5 बॉल 9. यावेळेस काय घडलंय. थर्ड मॅनला कॅच तर कंप्लीट. बॅटची एज आहे का प्रश्न विचारला जातोय.
अपील ते झाली आहे. पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं जातंय. फलंदाज मात्र मैदान काही सोडायचं नाव घेत नाहीये, कारण त्याला असं वाटतं की बॅटला स्पर्श नाहीये. मैदान सोडलंय, बॅटरनं मैदान सोडलंय. आता मात्र इथे आपण पाहतो ही खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. क्या बात आहे. या क्षणाला तो थांबवू शकत होता, या क्षणाला आपल्या संघासाठी तो धाबा बनवू शकत होता. पण म्हटलं जातं ना की खोटं बोलून 100 सामने जिंकण्यापेक्षा खरं बोलून एक सामना जरी आम्ही गमावला तरी आमच्यासाठी भरपूर बेहत्तर. 4 बॉल 9 ची गरज. अतिशय मंत्रमुग्ध करणारा संगीत. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला आणि अभिमान आज या महाराष्ट्राला रायगड किल्ल्याचा सुंदर संगीत. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, शान आहे, जान आहे, आन बान शान आहे. 4 बॉल 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा, 9 धावा 4 चेंडू. 2 चौकार जरी आले तरी इथे फलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक वेद सोमनाथ भोईर यांच्या वतीनं. 4 बॉल 9. फटका चांगलाय, इनफिल्डचा वरून खेळलाय, गॅप मध्ये कव्हरला बॉल, बाउंड्री भरपूर फास्ट, आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार, बॉल निघून जाईल. कव्हर्स सीमा पलीकडे विजयाचं स्वप्न रंगवणारा रंगतदार चौकार. भगवा रंग, भगवा रंग स्वराज्याचा, भगवा रंग हिंदुत्वाचा, भगवा मराठीचा आणि भगवा संघर्षाचा. 3 बॉल 5 धावांची गरज. तेजस पाटील किडकाळी यांच्या वतीने जर हा सामना पंडित पाटील यांनी जिंकून दिला तर 1000 जावई आहेत. 3 चेंडू 5, 3 चेंडू 5 ची गरज. स्क्रू ऑफ द विकेट स्मॅश करायचा होता. डॉट बॉल 2 बॉल 5 ची गरज आहे आता. वॉट मॅच. एक डाव तुझा तर दुसरा माझा. टीट फॉटॅट, ठोसा ठोसा, मुकाबले में मजा. आता या मॅच मध्ये रंगत निर्माण झाले. 2 चेंडू 5 धावांची गरज. 40 धावांचा पाठलाग करताना उंबरली 40+ अशी गमछाक होईल कोणी विचारही केला नव्हता. पण विकेट गमावले. आता आठवतील केलेल्या चुका, आता आठवतील हुकलेले बॉल, आता आठवतील धावा असूनही न घेतलेले ते क्षण. 2 बॉल 5 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये एकेका धावेला किती महत्व आहे ते आज उंबारली 40+ संघाला कळेल. हो, आणखीन एक आडव्या बॅटन लॉप करायचा होता, संपर्क झाला नाहीये. 1 चेंडू 5 धावांची गरज आणि चेसिंग कंपल्सरी. हा 40+ क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे, त्यामुळे या 5 धावा कंपल्सरी करणं निर्भय अनिवार्य असेल. 1 चेंडू 5 धावा तर बनू शकत नाही, त्यामुळे 6 धावा अर्थात षटकारच ठोकावा लागेल. यदा कदाचित चौकार आला तर मात्र सामना बरोबरी सुटेल आणि आगासन 40+ संघ सामना जिंकेल. आणि षटकार जरी आला तरी वेद सोमनाथ भोईर यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांमध्ये वाढ होते. आवडता संघ जेव्हा मैदानामध्ये खेळतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं आपला संघ जिंकावा आणि त्या संघाचं आणि त्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी पारितोषिक लावलं जातं. 1 बॉल 5 गोल्डन षटकार ठोकावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. 1 बॉल 5. ओ बॅट चेज आणि फाईन लेगला कॅच कंप्लीट. 40 धावा डिफेंड केल्या गेल्यात. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळाली. सामना संपला, मॅच फिनिश, सामना जिंकला गासन. 40+ 9 घ्या. 4 धावांनी विजय मिळवलाय. फक्त आणि फक्त 40 धावांचा खर तर पाठलाग करायचा होता उंबारली 40+ ला.